राज्यभर जोरदार पाऊस होतो आहे। अनेक ठिकाणी नदी नाले जे आहेत तर ते ओसंडून वाहत आहेत। मी सध्या अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील भीमा नदीच्या पात्राच्या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर बघितलं तर भीमा नदी देखील जी आहे तुडुंब भरून वाहते आहे आणि या नदी पात्रामध्ये जर आपण बघितलं तर पुढे गेल्यानंतर आर्वी नावाचं एक बेट आहे, जे श्रीगोंदा तालुक्यातील बेट आहे। या बेटावरती जवळपास 185 लोक जे आहेत तर ते राहतात। मात्र या लोकांचा संपर्क जो आहे तर तो दरवर्षी पावसाळ्यामध्ये तुटत असतो। इथले काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। ज्या वेळेला पाऊस येतो दरवर्षी अशा पद्धतीनं ते बेट जे आहे त्याचा संपर्क तुटतो। कशा पद्धतीनं नियोजन असतं मग आणि लोकांचा संपर्क कसा होतो? लोकांचा संपर्क प्रशासनाच्या माध्यमाने रबरी बोट तैनात केलेले आहेत। त्या रबरी बोटच्या माध्यमातून बेटात संपर्क होतो। पण प्रामुख्याने प्रशासनाला आमची एकच मागणी आहे की प्रशासनाने आम्हाला रोपवे द्यावा। रोपवे दिल्यानंतर सुलभ दळणवळण होईल आणि कायमस्वरूपी काळजी जाईल आणि आपत्ती टळेल। साधारणतः त्या बेटावरती 185 लोक राहतात। किती एकर क्षेत्र आहे आणि दरवर्षी हीच परिस्थिती होते? प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती आहे। या बेटावरती जवळजवळ 400 एकरच्या आसपास क्षेत्र आहे आणि सर्वांची शेती त्या बेटावरतीच आहे। त्याच्यामुळं ते लोक तिथंच वास्तव्यास आहेत। पण दळणवळणाच्या साठी आता जी बोट दिली ती योग्य वाटत नाहीये। तर रोपवेची आमची मागणी आहे, ते रोपवे प्रशासनाच्या मार्फत व्हावा ही आमची आणि कायमची प्रश्न सुटणार आहे। पण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती पाणी इथून वाहत आहे। कुठेतरी भीती जी आहे तर त्या बेटावरती बघायला मिळते। भीती तर 100% असणारच ना, कारण काही पाणी एका दिवसात एवढं येऊ शकतं। तर अजून पाऊस पडल्यावरती आज तर इथं पाऊस नाहीये, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये खूप वरती भरपूर पाऊस पडलेला आहे। इंद्रायणी नदीला पाणी आहे आणि मुळामुठा नदीला पाणी आहे। त्याचं पाणी एवढं येऊ शकतं। जर बाकीकडे जर पाऊस झाला तर ते पाणी भरपूर आल्यानंतर बेटाला धोका असू शकतो। एकूणच जर बघितलं तर दरवर्षी या आर्वी बेटावरील जे आहे जनजीवन हे खरं तर विस्कळीत होतं आणि त्याचा संपर्क जो आहे तर तो मुख्य श्रीगोंदा तालुक्याशी असेल किंवा नगर जिल्ह्याशी हा तुटला जातो। त्यामुळे यासाठी कायमस्वरूपी कुठेतरी शासनानं एक निर्णय घ्यावा। रोपवे सारखी व्यवस्था जी आहे तर ती या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जी आहे त्या स्थानिकांनी केली आहे। कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, एबीपी माझा, श्रीगोंदा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।